मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विवाहविषयक वाहलेल्या या चॅनलवर वेगवेगळ्या विषयावर माहिती सांगत असताना अनेकांच्या डोळ्यामध्ये अपेक्षा असतात, की आम्हाला फोन कॉल्स येतात, की यांच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून कुणाचं तरी भलं होईल, लग्न जुळेल. मात्र हे सांगत असताना आम्ही सर्वजण आम्ही वारंवार स्पष्ट करत असतो, की फसवणूक करणाऱ्या जी काही तत्व आहेत, तर त्यांच्या वर्गवारीमध्ये आम्ही पहिली गोष्ट मोडत नाही आणि सातत्यानं आम्ही सांगत असतो, की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. तरीही खाली तुमच्या अपेक्षांचं ओझं वाढलेलं असतं. चित्रविचित्र कमेंट्स येत असतात आणि मग त्या कमेंट्सला उत्तरं देणं किंवा त्यांना प्रतिसाद देणं हे प्रत्येकाचं एक उत्तरदायित्व असलं पाहिजे म्हणजे या प्लॅटफॉर्मसाठी तरी आणि त्याच हिशोबाने अ, आपण सर्व शेतकरी कुटुंबातील आहोत. शेती आणि मातीशी नातं ठेवणारे आहोत आणि अशा स्थितीमध्ये आपल्या शेतामध्ये काय पिकतं याच्यापेक्षा आपल्याला जास्त विचार करावा लागतो, की बाजारामध्ये काय विकतं? जो कोणी शेतकरी जर विचार करत नसेल, की बाजारामध्ये काय विकतं आणि आपल्या शेतामध्ये नेमकं काय पिकतं, तर त्याची फसगत होणार आणि वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या शेतकरी हा कर्जामध्ये डुबत आहे, मरत आहे. हे वेगळं सांगायची गोष्ट नाही, गरज नाही. आणि जेव्हा आपण स्वतःला शेतकरी म्हणतो, शेती आणि मातीशी निसर्ग तत्वाची जपणूक करणारा म्हणतो, तर तेव्हा आपल्या हातून कुणाची फसवणूक होऊ नये, ही काळजी सगळ्यांनी, प्रत्येकाने परोपरीने घेतली पाहिजे आणि तोच हेतू आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या 5-6 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा सातत्यानं काम करत आहे आणि हे काम करत असताना या माध्यमातून जी आपली पारंपरिक पद्धत आहे, तर त्या पारंपरिक पद्धतीनं 500 ते 600 लग्न या माध्यमातून जुळली सुद्धा. मात्र मग ही जुळली असा दावा करत असताना अनेकांना वाटतं, की मग तुम्ही आम्हाला का बायोडाटे देत नाही, आम्हाला का प्रतिसाद देत नाही, नुसतेच व्हिडिओ बनवता, बडबड करता आणि मग आमचं तर लग्न जुळलं नाही. तर ह्या गोष्टी शक्य अशक्यच्या असतात, की बऱ्याचदा आम्हाला एखाद्या वेगळ्या विभागातून आम्ही विदर्भात राहतो, पश्चिम महाराष्ट्रातून, कोकणातून फोन येतो, की आमच्यासाठी एखादं तुमच्या भागातलं स्थळ सुचवा. तर आपण हा विचार तिथं केला पाहिजे, की आपल्या घरामध्ये एखादी मुलगी आहे, आपण कोकणामध्ये राहतो, नाशिक विभागात राहतो, पुणे विभागात राहतो, मुंबई विभागात राहतो आणि आपण आपली मुलगी विदर्भात ओळख-पाळख नसताना देऊ का? हा विचारच आपण करत नाही. फक्त अपेक्षा दुसऱ्याकडून ठेवतो. आपण सगळी रेडीमेड संस्कृती स्वीकारलेली आहे. पूर्णपणे डिपेंडंट आणि परावलंबी बनलेलो आहोत. स्वतः मात्र स्वतःसाठीही काही करत नाही. समाजासाठी तर तो खूप लांबचा विषय झाला. आणि जी कोणी करतात तर त्यांना मग येनकेन प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न होत असतो. तर असो मित्रांनो, तुम्हाला काही या ठिकाणी मी लाईव्ह गोष्टी दाखवतोय. ते बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर लग्न कशी जुळतात याबद्दलही आपण थोडक्यामध्ये बोलूया. मी माझं स्क्रीन रेकॉर्डर ओपन करतोय. हे बघा मी या ठिकाणी माझं मोबाईलचं होम स्क्रीन आणि त्याच्यावरचं एक Googleमध्ये दिव्य मराठीची वेबसाईट ओपन केली आणि इथं तुम्हाला दुसऱ्याच क्रमांकाला एक बातमी दिसते. अनाथ मुलीचा फेक बायोडाटा, तरुणांचे लग्नांचे स्वप्न भंगले. अहिल्यानगरमध्ये ना तपोवन, ना आश्रम, ना अनाथ मुली. अहिल्यानगर म्हणजे जुनं अहमदनगर. कधी अहमदनगरच्या नावाने, कधी नाशिकच्या नावाने, कधी पुण्याच्या नावाने, कधी कोल्हापूरच्या नावाने अनेक अनाथ आश्रमाच्या जाहिराती येतात. सगळ्यात जास्त जर जाहिराती राहत असतील, तर त्या देवाच्या आळंदीच्या नावाने. Facebookला जा, वधूवर सर्च बॉक्समध्ये टाइप करा. तुम्हाला अनाथ आश्रमाचे अनेक मेळावे दिसतील. त्या ठिकाणी गेट पासचे 6,000 भरा, 7,000 भरा, 5,000 भरा. हे फसवणुकीचे धंदे सुरू झालेले आहेत. ना त्याच्यासाठी सरकार काही करतं, ना आमचे आमदार कुठं लक्ष घालतात, ना आम्ही याच्यासाठी काही करतो, ना आमचं पोलीस डिपार्टमेंट याच्यासाठी कुठली तक्रार करून ही ॲक्शन घेते. त्याच्यामुळे या लोकांचं फावतं आहे. कारण यांना पकडणं काही जास्त अवघड गोष्ट नाही. कारण त्यांना पेमेंट आपण यू-पी-आय लिंकनं, अकाउंटनं केलेलं असतं आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीचा शोध घेणं फारशी अवघड गोष्ट नसते. मात्र पोलीस डिपार्टमेंटकडे जर तक्रार करायसाठी गेलं, तर ते सायबर विभागाकडे जा म्हणतात आणि सायबरवाले ती फाईल तुमची तक्रारीची धूळ खात पडू देतात. पहिली गोष्ट तुमची तक्रारच घेत नाहीत आणि त्याच्यामुळे बरेच जण याच्या नादाला लागणं नको म्हणून सोडून देतात. दुसरं हे बघा, अनाथ मुलीचा फेक बायोडाटा, तरुणांचे लग्नाचे स्वप्न भगले, ही ती बातमी आहे
आणि ही बातमी ओपन केल्याच्यानंतर त्यांनी काही म्हणजे शोध घेतला त्या याचा. तर त्या दुकानदाराला 15,000 कसं फसवलं, आश्रमाच्या जागेवर म्हणजे तिथं आश्रमच अस्तित्वात नाही आणि दुसरीकडे मग हेच ते बातमीचा सारांश आहे. त्यांच्यामधल्या संवादाची क्लिप आहे. अशा अनेक बातम्या तुम्हाला मराठी लग्न फसवणुकीच्या बातम्या जर तुम्ही गुगल केलं, तर तुम्हाला ते मिळून जातील. आता काही कमेंट्स आलेले आहेत, की तुम्ही बोलताय पण त्या झाडाविषयी विचारलेलं आहे, तर ते एका देवस्थानच्या ठिकाणचं झाड आहे. तुमच्यासारखे लोकच खूप बुचकळ्यात पाडतात. आता ही जी कमेंट्स आहे आमच्या श्याम नावाच्या मित्रानं केलेली आहे. तर तुमचा धंदा बंद करायला पाहिजे. हे त्यांनी कुठल्या मानसिकतेतून केली हे माहीत नाही. कारण बरीच लोकं काय करतात, की फक्त व्हिडिओचं शीर्षक पाहतात किंवा 1-1.5 मिनिटाचा इंट्रो पाहतात आणि तो स्किप करतात, की त्याच्यामध्ये आत काय मसाला भरलेला आहे, मटेरियल आहे, खिचडी कशी टाकलेली आहे, काय-काय त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, ते कोणी पाहत नाही. त्याच्यामुळे ही मानसिकता तयार होते. याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता शांताई आश्रमाच्या नावाने. कारण याचा फोन आम्हाला आला होता आणि हा फोन त्याच बाईचा होता, की जिचा 3 वर्षाआधी आम्ही एक व्हिडिओ टाकला होता. तो तुम्हाला सापडून जाईल, की लग्नाच्या नावाने तुमची फसवणूक कशी होते आणि तिचे आणि माझ्या संवादाची रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये आम्ही अपलोड केली होती, की ती तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का? म्हणून हे वारंवार सातत्यानं फोन येत होते आणि मग म्हटलं मीच आहे लग्नाचा. त्याच्यानंतर आम्ही तिच्यासोबत थोडासा वेगळ्या अँगलनं संवाद घातला, की तुम्ही लग्न करायला आमच्यासोबत तयार आहात का? मग ती म्हणते, "माझं लग्न झालेलं आहे." मग मी म्हटलं, "ठीक आहे, चालेल. हे तर चांगली गोष्ट आहे. तुमच्यासारखी अनुभवी बायकोच मला पाहिजे." मग तिच्यात आणि माझ्यात थोडीशी शाब्दिक गरमागरमी झाली. अश्लीलतेकडे आम्ही काही असं बोललो नाही. कारण सामाजिक सभ्यतेचं भान आम्हीही ठेवतो. त्याच्यानंतर ती लोकांना सावध करण्याच्या हिशोबाने आम्ही YouTubeवर अपलोड केली. त्याच्या खाली कमेंट्स आल्या, की स्त्रियांसोबत कसं बोलावं, कसं वागावं याची अक्कल बऱ्याच जणांनी आमची काढली आणि स्त्रिया फसवणूक करणाऱ्यामध्ये ह्या स्त्रियाच जास्त आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. अनाथ आश्रमाच्या नावाने जे काही तुम्हाला कॉल्स येतात, तर ते विशेषतः स्त्रियांचेच असतात. हे वेगळं सांगायची गरज नाही. या शांताई अनाथ आश्रमांसोबत सुद्धा आम्ही संपर्क केलेला आहे. त्यांच्या अधीक्षकांसोबत बोललेलो आहे. मात्र सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आम्हाला तरी आवडत नाही, की कुणाच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणं. त्याच्यावर आम्ही व्हिडिओचं निवेदन बनवलं. त्यांच्याकडे जो आश्रम आहे सोलापूरला जो काही आहे, तर तिथं फक्त तो बाल आश्रम आहे. म्हणजे तिथं जी काही निराधार मुलं आहेत किंवा अपंग मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी एक ते निवासी व्यवस्था आहे आणि त्यांचं पालनपोषण ते करतात. एक चांगलं कार्य ते करतात. त्याच्यानंतर वृद्धांची सेवा पण ते त्या ठिकाणी करतात. वृद्धाश्रमसुद्धा ते चालवतात. त्यांच्याकडे कुठेही लग्नासाठी मुली नाही आहेत. हे वारंवार सातत्यानं सांगत असतो. हे महोदय आम्हाला म्हणत आहेत, की "अण्णा" त्यांचं काहीतरी नाव आहे, "भाऊ नुसतीच बडबड करत आहात आणि पत्ता काही सांगत नाही, अनाथाश्रमाचा कुठे आहे किंवा फोन नंबर देत नाही." अ, म्हणजे आता यांना जे सांगणं आहे, तर अनाथ आश्रमाचे पत्ते, फोन नंबर किंवा कुठल्याही स्थळाचा माहिती ही सार्वजनिक करणं हे आय-टी ॲक्ट आणि YouTubeच्या कम्युनिटी गाईडलाईननुसार पूर्णपणे निषिद्ध असतं. बऱ्याच जे काही चॅनल्स आहेत, तर ते तुमचा चेहरा वगैरे ब्लर केलेला असतो किंवा बरेच मजकूर हे ब्लर केलेले असतात. तर ह्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत. ह्या जर कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन जर केलं, तर दुसऱ्याच दिवशी YouTubeकडून नोटीस येते किंवा बऱ्याचदा पोलिसात तक्रारसुद्धा दाखल होऊ शकते. त्याच्यामुळे ही पथ्य पाळावी लागतात आणि अनाथ आश्रमात मुलीच नाहीयेत हे आम्ही वारंवार सांगत असतो. आता हा एक विरोधाभास की 90 वर्षाची म्हातारी आहे का? म्हणजे त्याचं वय 35 वर्ष आहे. मला म्हातारी बाई खूप आवडते असं या महोदयांचं म्हणणं आहे. रोहन काटे साहेब आहेत. आदरणीय रोहन काटे साहेब, तुम्हाला असं विवाह संस्थेकडे हे असं स्थळ शोधायची गरज नाही. तुमच्याच घरामध्ये, कुटुंबामध्ये, नातेवाईकामध्ये असे म्हातारे व्यक्ती असतील, तर त्यांचाच व्यवस्थित सांभाळ करा, की जेणेकरून अनाथ आश्रमात जायची त्यांना गरज पडणार नाही. तर असो, दुसरीकडे तुम्हाला पुन्हा आमचं YouTubeचं चॅनलचं दाखवतोय, की हे जे आहे, तर आम्ही जो 3-4 वर्षापासून सातत्यानं या माध्यमातून फसवणुकीपासून सावध करण्याचे प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक व्हिडिओत शक्यतोवर आम्ही सांगत असतो, की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही आणि लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नका. तरी आम्हाला फोन कॉल्स येत राहतात, की बोगस विवाह संस्था फसवणुकीपासून सावध राहा. हा व्हिडिओ आम्ही टाकला होता. त्याच्यानंतर मी सुरुवातीला म्हटलं होतं, की बाजारात काय विकतं ते महत्त्वाचं असतं आणि आपल्या शेतात काय पिकतं ते महत्त्वाचं नसतं. तर
ही जी आहे अनाथ आश्रमातील नोंदणी संपूर्ण प्रक्रिया, तर ही नोंदणी कशी होते याबाबतचा व्हिडिओ आम्ही बनवला होता. त्याचं शीर्षक आम्ही सुरुवातीला ठेवलं होतं, की अनाथ फसवणुकीपासून सावध राहा. साधारणतः 1 वर्षाच्या आधी हा व्हिडिओ बनवला आणि मग त्याच्यानंतर काय झालं, की त्या व्हिडिओला 200-300 लोकांनी पाहिला असेल. 4-6 महिन्यानंतर बघितलं, तर त्याला व्ह्यू नव्हत्या आल्या. त्याच्यानंतर आम्ही त्याचं थंबनेल आणि टायटल बदललं, की प्रक्रिया कशी असते. आतला मजकूर तोच आहे. तर त्याला लाखात मग पाहतात, व्ह्यू येतात आणि मग अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आपण एखादा व्हिडिओ फसवणुकीपासून सावध करणारा असो किंवा कुठलाही असो, तर ज्यावेळेस आपण टाकतो, तर त्यावेळेस आजकालचा जो काही जमाना आहे, तर तो पॅकेजिंगचा जमाना आहे. तुमचं पॅकिंग कसं आहे त्याच्यावर सगळं चालतं आणि मग हे चालत असताना, हे सांगत असताना बऱ्याचदा असं होतं, की शीर्षक हे वेगळं टाकावं लागतं, भडक टाकावं लागतं. मात्र बरेच जण त्या शीर्षकावर जातात. आता हे जे आहे काही स्थळे पहा आणि तुम्हीच ठरवा. तर हे फक्त ही जे काही Facebookला याचं जे काही थंबनेल आहे या व्हिडिओचं, तर हे फक्त Facebookला ह्या अशा पोस्ट येत असतात सातत्यानं आणि हे लोकं कशी फसवणूक करतात, ही गरीब घरची स्थळं जी आहेत, तर ही लोकं फसवणूक कशी करतात याबाबत आम्ही सांगितलेलं आहे. आणि ह्या अनेक विधवा ज्या आहेत, विवाहासाठी तयार आहेत. तर हा जो व्हिडिओ 3-4 दिवसाच्या आधी आम्ही बनवलेला आहे. तर याच्या खाली भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि अनेकांनी या चांगल्या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे. तर याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं, की वारंवार तेच सांगत असतो, की पहिली गोष्ट की आपल्याला जर असं वाटत असेल, की आपलं लग्न जुळावं, तर पहिल्यांदा आपण काही गोष्टी डोक्यात घातल्या पाहिजे, की पहिली गोष्ट आपण ही डोक्यात घेतली पाहिजे, की अनाथ आश्रम किंवा एखाद्या विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळतात, हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका. दुसरी गोष्ट आपण एखाद्या दलालाला पैसे देऊ आणि एखादी मुलगी शोधू, तर ते सुद्धा डोक्यातून काढून टाका. तिसरी गोष्ट, की कुणीतरी येईल आपले लग्न जुळवेल, तर याच्यासाठी आपल्याला आपलेच प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण दिवसेंदिवस आपण अतिशय परावलंबी बनत आहोत आणि आम्ही जे काही मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून सातत्यानं सांगत असतो, की आमचे जे काही WhatsApp ग्रुप असतील, तर त्याच्यावर बऱ्याच कमेंट्स येतात, की ग्रुपवर, की याच्यावर मुलीचे बायोडाटेच येत नाही आणि फक्त मुलाचेच असतात, असंच असतं, तसंच असतं. तर दादा, लग्न जुळवणं ही कुण्या एकट्या-दुकट्याची जबाबदारी नसतं, ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असतं आणि सगळ्यांनी जर प्रयत्न केले, तर नक्कीच लग्न जुळण्यास मदत होते आणि येत्या 25 सप्टेंबरपासून आम्ही लग्न अक्षराच्या कार्यपद्धतीमध्ये अजून काही बदल करत आहोत. ते सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करू, कुणाची फसवणूक होणार नाही. या गोष्टीसाठी सजग राहू, सावध राहू आणि तुमच्या काही फीडबॅक असतील तर कमेंट बॉक्समध्ये चांगल्या वाईट नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.